आलेल्या त्या YouTube फॅमिली खूप सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज काय स्पेशल आपल्याकडे? तर आज छान अशी भेंडीची भाजी इथे बनणार आहे. तर भेंड्या आहे ना पाण्यामध्येच आपण टाकलेले आहे आणि स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आपल्याला. इथं खराब भेंडी दिसते ती सुद्धा काढून टाकायची आहे. पावसाचे दिवस हे भाजीपाला असा खराब येत असं स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि छान अशी भेंडीची भाजी आपल्याला बनवायला घ्यायची. तर 2 पाण्याने स्वच्छ अशी एकदा धुतली मी. आता ही दुसऱ्या पाण्यात टाकलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. YouTube फॅमिली आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला YouTube फॅमिली आज काय स्पेशल तर भेंडीची भाजी. मग इथं खालीच घेतलंय मी कट करायला. म्हटलं चला ट्रायपॉड मस्त खाली घेतला. फरशीवर मस्त मांडी घालून बसली आणि फरशी आपल्याकडे भेंडी कट करायला घेतली मी. एका वेळेस 3-3 भेंडी अशी छान मस्त कवळ्या लुसलुशीत भेंड्या आहे आपल्याकडे आणि भेंड्या घेतलेल्या आपण कट करायला. तर फ्राय भाजी आपण कांदा टाकून आज बनवणार आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडेल आजचा व्हिडिओ. छान असा व्हिडिओ आपण टाकतोय. तर भेंडी फ्राय कोणाकोणाला आवडते नक्कीच मला कमेंट करून सांगा. ती पण कांदा टाकून केलेली. घरगुती मसाला आपण इथे वापरलेला आहे छान असा. घरगुती मसाला काय आहे तर लाल तिखट टाकून आपण सुंदर अशी भाजी बनवणार आहे. आज सकाळचा वेळ थोडा धावपळीचा आहे माझा. कारण आलेल्या आहे माझ्या सासूबाई आणि तुम्हाला पुढे बघायलाच भेटणार आहे. तर नक्कीच छान असा स्वयंपाक आपण इथे करायला घेतलेला आहे. साधी दररोजची डेली रुटीनची भाजी भाकरी. भेंडी झालेली कट. चला करायची फोडणी आपल्याला पटापट. कढई तापलेली, तेल टाकलेले, मीठ टाकलेले. आपण लसूण कढीपत्ता सुद्धा छान असा टाकून घेतलेला आहे आणि कढीपत्ता थोडासा फ्राय जास्त झालाय. जिरं टाकलेली, मोहरी टाकलेली आणि पटकन कांदा टाकून घ्यायचा. मीठ सुद्धा आपण फोडणीत अगोदरच टाकलेले. कांदा टाकायचा, छान असा फ्राय करायचा आपल्याला आणि सुंदर अशी भेंडीची भाजी बनवायची. तर आजचा लाईव्ह YouTube फॅमिली सकाळी झालेला नाहीये. याच्यापुढे कदाचित होणारच नाही आपला लाईव्ह व्हिडिओ. कधीतरी वाटलं मला 8 दिवसातून 15 दिवसातून तर नक्कीच आपण येऊया लाईव्हसाठी. पण आता शक्यतो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच आपले शेअर होत जाणार आहे. नक्कीच आपले व्हिडिओ बघा, कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ आवडताय की लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडतो. तर नक्कीच तुमची कमेंट तुम्ही मला सांगितली तर मला पण कळेल आपण लाईव्ह करायचा की व्हिडिओ टाकायचे. तर चला YouTube फॅमिली छान असा कांदा परतलेला आहे. कांदा परतून आपल्याला टाकायचं छान असं लाल तिखट. तर लाल तिखट किती टाकायचं भाजीच्या अंदाजाप्रमाणे. भेंडी किती आपल्याकडे कट केलेली त्याच्याप्रमाणे आपल्याला लाल तिखट टाकायचं. आता लाल तिखट आपण टाकवलेले कांद्यामध्ये छान असं परतून घेतलेले आहे आणि कढईचा गॅस आपण फुल केलेला आहे आणि कांदा मस्त फ्राय झाला. वास खूप सुंदर येतो फोडणीचा कारण कढीपत्ता आहे, लसूण आहे, जिरं मोहरीचा तडका आपण दिलेला आहे, हिंग पावडर सुद्धा आपण टाकून घेतलेली आहे. आता काय करायचं आपल्याला मस्त भेंडी टाकायची. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय पुन्हा एकदा सांगते मी. कमेंट करा. आलेल्या त्या YouTube फॅमिली बरोबर आपल्यासोबत. तर छान वाटते तुम्हाला कांदा टाकून भेंडी फ्राय दाखवायला. तर भेंडीचे ना खूप छान असे बारीक कट पीस केलेले आहे. तिथं दिसतंय तुम्हाला भेंडी छान अशी सुंदर अशी भेंडी आपल्याकडे बनलेली. भेंडीला तर काय टाकायचं कांदा, घरगुती मसाला. जितका घरगुती मसाला आपण टाकू ना तर तितकी सुंदर भेंडी कांदा टाकून आपल्याला आवडणार आहे. तर चला YouTube फॅमिली आज भेंडीवर मस्त आपण झाकण ठेवलेले. झाकण काढून घ्यायचं आपल्याला 5 मिनिटं सांगा. झाकण ठेवल्यावर थोडासा कलर चेंज होतो पण कांदा टाकलेला असल्यामुळे छान भाजी शिजली गेली पाहिजे त्याच्यासाठी आपण काय केलेले झाकण ठेवलेले अगदी 3 ते 4 मिनिटासाठी जास्त नाही ठेवायचे. आणि आज सकाळी थोडी धावपळच होती आपली कशी तर तुम्हाला नक्कीच शेवटी बघायला भेटणार आहे आपल्याकडे कोण आलेले आहे. आपल्याकडे फॅमिली मेंबर आज वाढलेले आहेत. नक्कीच कोण असेल तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला दिसेल. तर भेंडी कशी वाटते बघा. सुंदर कांदा टाकून फ्राय भेंडी आपल्याकडे तयार झालेली आहे. आपण चपातीची कणिक भिजून घेतलेली आहे. आपल्याला चपाती सुद्धा करायला घ्यायची. तर नेहमी जसा लाईव्ह मी बनवते ना सेम तसंच तुम्हाला म्हणजे लक्षात पण येणार नाही की आपण लाईव्ह व्हिडिओ बघतोय की डायरेक्ट व्हिडिओ बघतोय. तर सुंदर असं भेंडी फ्राय आपली झालेली आहे आणि सुंदर अशी चपाती सुद्धा मला बनवायची आहे. तर आता भेंडी इथं बघताय तुम्ही छान आणि छान अशी वाफ निघते. 1-2 मिनिटं कमी गॅसवर पुन्हा ठेवायची. म्हणजे तिच्यात थोडासा कडकपणा तयार होतो आणि खूप गुळगुळीत अशी तयार होत नाही. का तर खूप मऊसूत भेंडी सुद्धा छान नाही लागत खायला. थोडीशी कडक झाली ना की छान वाटते. आता इथं बघताय तुम्ही गॅस थोडा कमी केलेला होता आपण आणि आता इथं भेंडी किती सुंदर कलर आलेला आपल्या भेंडीला. वास पण छान येतो. भेंडीच्या भाजीचा मस्त वास आलेला आहे. तर साधी सिंपल याच्यामध्ये कुठली धना पावडर नाही, शेंगदाण्याचा कूट नाही, काहीच टोमॅटो वगैरे टाकलेली नाही आपण. तर प्लेन साधी सिंपल नक्कीच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे भेंडीच्या भाजीच्या. आणि आता ही भाजी तुम्हाला कशी वाटली आजची मला कमेंट करून नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटणार आहे तुम्हाला नक्कीच सांगा. तर भेंडी फ्राय भाजी मी इथं छान अशी बनवून घेतलेली. तर डब्बा सुद्धा द्यायचा मिस्टरांचा. तुम्हाला माहिती आहे आपला 10 वाजेपर्यंतला व्हिडिओ होत असतो. आता हा भेंडीचा कलर बघा किती गोड आणि गोडच आलेला आहे. सुंदर असा कांदा टाकला ना की चवदार आणि खूप टेस्टी लागते. नक्कीच तुम्ही 1 कांदा टाका. मी 2 टाकलेले आहे. जशी भेंडी असेल त्याप्रमाणे आपल्याला कांदा कट करून टाकायचा आहे. तर कांदा कट केल्यानंतर छान अशी भेंडी आपली
तयार होत असते. घरगुती मसाला कोणाकोणाला आवडतो त्यांनी नक्कीच घरगुती टाका. नसेल आवडत तर थोडा काळा मसाला, थोडा लाल तिखट आपण टाकलं तरी चालणार आहे. तर भेंडी ना छान अशी झाकण नाही ठेवायची पुन्हा, कारण भेंडीचा कलर ना पिवळा कलर होऊन जातो. जास्त वेळ जर झाकण ठेवलं आपण तर तसं न करता अशी ओपनच आपण भेंडी इथं ठेवलेली. तुम्ही बघता गॅस अजून सुद्धा आपला थोडासा फुल केलाय मी पुन्हा एकदा आणि 1-2 मिनिटासाठी फुल गॅसवर ठेवायची आणि लगेच आपल्याला चपाती करायला घ्यायची. तर बाहेर बघताय तुम्ही आज काही पाऊस वगैरे काय आलेला नाही, पण बघूया दुपारून वगैरे येतो का काय, वातावरण झालेलंच आहे बाहेर. आता तवा ठेवायचा आणि पटकन चपाती करायला घ्यायची. तर चला YouTube फॅमिली, तर आपल्याला बनवायची चपाती. तर डब्याचा टाइम झालेला आहे सकाळचा, तर चपाती पटापट आपल्याला बनवायला घ्यायची. तर इथं कणिक सुद्धा आपली भिजून झालेली तर दिसते, तवा सुद्धा छान असा तापलेला आहे. तर चपाती बनवायची छान अशी भेंडी फ्राय आपल्याकडे तयार झालेली आहे आणि सुंदर अशी चपाती आपल्याकडे झालेली. तर चला पटापट चपात्या लाटायच्या भेंडीच्या भाजी सोबत. फ्राय भाजी आज कांदा टाकून आपण केलेली आहे. छान जिरं, मोहरी, लाल तिखट आणि सुंदर असा तडका झालेला आहे.